अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिनांक 30 जून रोजी राहुरी तालुक्यातील वांभोरी येथे सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली। या कारवाईत 2 जणांना ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आले, तर दोघे फरार झाले की पथकाने क्लीन चिट दिली। याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून यामध्ये तब्बल 57,170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके, पोलीस नाईक रिचर्ड गायकवाड, कॉन्स्टेबल प्रमोद जाधव, भगवान थोरात आदींचे पथक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते। त्यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वांभोरी बस स्थानकासमोरील गाड्यात छापा टाकण्यात आला। छापादरम्यान बिंगो जुगार सुरू असल्याचे उघड झाले। पोलिसांची चाहूल लागताच अनेक जण तेथून पसार झाले, मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 अड्ड्यांवर धाड टाकून LED टीव्हीसाठी जुगारसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले। पहिल्या ठिकाणाहून 20,390 रुपये तर दुसऱ्या ठिकाणाहून 36,780 रुपये असा एकूण 57,170 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणात नागेश चिमाजी देवकर वय 30 व प्रमोद नामदेव चौथे वय 33 दोघे राहणार वांभोरी यांना अटक करण्यात आली आहे, तर अतुल सुभाष कुसुमुडे व भारत विलास शिंदे दोघे राहणार वांभोरी हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। पोलीस कॉन्स्टेबल भगवान थोरात यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 4 आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12A अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। एलसीबीच्या पोलीस पथकाने छापा मारला, मात्र या ठिकाणी एका अधिकारी व 4 पोलीस कर्मचारी असताना दोघांनाच पकडण्यात यश आलं, तर दोघे फरार कसे झाले याचीही चौकशी SP मुक्काम सुदर्शन व एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी करणे गरजेचे आहे। तर एलसीबी पथक छापेमारीच्या नावाखाली खरंच कारवाई करतात का हे समजणे कठीण आहे। याच पथकाने राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे।